देव डाकेसर यांचा आवाज आपण मागील सत्रामध्ये ऐकला. चला मॅचला स्टार्ट करू आपण. मॅच पुन्हा एकदा 4 षटकांची. एकीकडे सचिन स्मृती जासे आणि त्यांच्या सोबतीला आर्यन स्पोर्ट्स चिर्ले. सचिन स्मृती जासे संघ खेळणार आहे आणि त्यांच्या विरोधात आर्यन चिर्ले. दोन्ही टीम मध्ये फार ताकदीचे खेळाडू. चला दोन्ही टीम 12वे खेळाडू पाठवा. आयोजकांकडून सूचना असेल. एकीकडे आर्यन स्पोर्ट्स चिर्ले निर्दोष गरड टीमचा कॅप्टन समर्थ कडू मॅन फ्रॉम वेशवी आणि त्याच्या सोबतीला चैतन्य पाटील. तर दुसरीकडे साईश मात्रेचा संघ त्याच्या समवेत मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवद आणि किरण पवार मॅन फ्रॉम सावळे. हे दोन दिग्गज खेळाडू जासई टीम कडून तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही टीम्सला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चिर्ले चॅलेंजर्स आयोजित चॅलेंजर्स ट्रॉफी 27 आज 27 तारीख आणि त्यामध्ये रंगलेला हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटची ही अफलातून स्पर्धा आणि ज्यामध्ये खेळणार आहेत उरण, पनवेल, रायगड, ठाणे जिल्ह्यातील स्टारकास्ट प्लेयर. चला दोन्ही टीम 12वा खेळाडू हा फार गरजेचा. दोन्ही टीम्स लक्ष असू द्या. आर्यन चिर्ले टीमला विनंती आहे आणि त्याचबरोबर सचिन स्मृती जासे 12वा खेळाडू पाठवा. साईश सामना 4 षटकांचा कंपल्सरी चेसिंग. सर्वाधिक धावा काढणाऱ्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. त्यामुळे आतापर्यंत 73 धावा बीसीसी भेंडखळ टीमच्या 73 धावा आहेत. गेम इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. बॅट्समन आहे चैतन्य पाटील मॅन फ्रॉम टाकीगाव. चैतन्य टेनिस क्रिकेट चांगला खेळतो. त्याच्याबरोबर लेदर क्रिकेट अगदी तो देखील चांगला खेळतो. त्याच्या पाठोपाठ पावसाळी रब्बर बॉल देखील. मग उरण प्रीमियर लीग पर्व तिसरं कोणी विसरणार नाहीये. ज्या पद्धतीने चैतन्य खेळला होता टाकीगाव टेनिस क्रिकेटला वेगळी ओळख निर्माण करून देणारा खेळाडू आता समोर आहे आणि त्याच्या समोर वेगवान तेज तर्रा रफ्तार का सौदागर मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवद. लेट्स प्ले. गेम इज ऑन. पहिला बॉल घेऊन राऊंड द विकेट्स ना मयूर. ओ लागले बॅट चेज. किरण थोडासा फ्लंबल. बाल बाल बचावले चैतन्य. बॅटच्या साहाय्याने एक सिंगल अकाउंट ओपन केलं. मयूरकडे वेग चांगला आहे. नेहमी रायगडला तो प्रेझेंट करतो. रायगड विपक्ष ठाणे मॅच आपण अनेक वेळा पाहिले. त्यामध्ये मयूरची धारदार वेगवान गोलंदाजी. आज जासईकडे गोलंदाजाची कमतरता राहणार नाहीये. साईश असेल त्याच्या पाठोपाठ मयूर हे दोन वेगवान गोलंदाज. गोलंदाज तयार. ओ निर्दोषचा फटका वी शेप मध्ये. वाडिश लॉंग ऑनच्या वरून जुनं तेच सोनं. ओल्ड इज गोल्ड. षटकार. मेघनाथजी मडवी साहेब उत्कृष्ट कॉमेंटेटर. त्याहीपेक्षा जादूगर आलेत असं म्हणूया. जादूगर आलेत. लाईन पाहावी लागेल. पंच इशारा. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. षटकानंतर दबाव. निर्दोष बद्दल देखील आपण चर्चा करायला विसरणार नाही आहोत. ज्या खेळाडूंना चिर्ले टेनिस क्रिकेटला अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या गेल्या त्याच्यामध्ये वर्चस्थानी केंद्रस्थानी महत्वाची भूमिका साकारणारा निर्दोष आपण स्क्रीनवरती पाहता. ओ लागले बॅटची एज. समोर दिलेला हा बॉल आणि इथून मात्र परतावं लागेल. चला अंपायर डिसिजन आउट आला. त्यामुळे पहिला धक्का टीम आर्यन स्पोर्ट्स चिर्ले टीमला निर्दोष बाद.
आता समोर आहे समर्थ कडू, लेफ्ट हँडेड बॅट्समन, फिरून खेळण्याचा प्रयत्न, इथून व्हाईट बॉलचा इशारा देखील आला. समर्थसाठी पारितोषिक आल्या. सचिन तांडेल मॅन फ्रॉम सुरुंगपाडा, जर समर्थने 50 धावा काढल्या तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक हे समर्थला मिळणार आहे. चला आणखीन एक व्हाईट बॉल, कॉम्बिनेशन चेंज झालं. मगाशी उजव्या हाताचा बॅट्समन होता, आता डावकुऱ्या हाताचा बॅट्समन आला. गोलंदाजाला लगेच आपली प्लॅनिंग ही चेंज करावी लागते. टीमची टोटल झाले 10 धावा. चांगली लाईन टाकावी लागेल. मयूरकडे एक्सपिरियन्स देखील प्रचंड आहे, बऱ्याच मोठमोठ्या तो स्पर्धा खेळल्या, त्यामुळे त्याची कसोटी ती लागेल. लॉफ केल्या बॉलला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, समर्थचा फटका, एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार, 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. चांगली चपलाई दोन्ही खेळाडूंमध्ये. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1-12. पण निर्दोष खेळपट्टीवरती राहणं चिरले क्रिकेटसाठी नेहमी गरजेचं असतं. आज स्वस्तामध्ये परतला, एक षटकार जरूर आला, परंतु निर्दोष बाद झाल्यानंतर आता अडचणींचा सामना करावा लागेल. दोन्ही आयकॉन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. समर्थाचा देखील फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. एक धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथून देखील प्रयत्न करतील. चला 2 धावा पुन्हा एकदा. संघाची धावसंख्या झाली 14 धावा. शेवटचा बॉल, ओव्हर क्रमांक फर्स्ट. चैतन्य पाटील मॅन फ्रॉम टाकीगाव, ज्या खेळाडूकडे अनुभव थोडासा कमी आहे, परंतु युवा जोश, लांब लचक षटकार टोकण्याची ताकद ही चैतन्यकडे देखील. परंतु विसरू नका समोर क्रिस गेली उपाधी का दिले याचं उत्तर अनेक 40 ते 42 वर्ष क्रीडा रसिकांना का दिलंय हे सर्वांनाच ठाऊक आहे. समर्थ कडू विश्वीचा चमचमता सितारा. ओ त्याची देखील बॅट चेंज मागच्या दिशेनं. समर्थ देखील बॉल बचावलेत. बॉल चाललाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या दिशेनं. वेगवान बॉल आणि बॉलची एज लागल्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. रन्स मिळतील 4. पहिल्या षटकाचा खेळ संपला, जिथे बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स चिर्ले टीमची धावसंख्या झाली 1-18. आयकॉन गोलंदाज त्याच्यावरती 18 धावा, म्हणजे एक चांगली कामगिरी साकारली असं आपण म्हणूया. आर्यन चिर्ले टीमच्या फलंदाजांनी 18 धावा. आता इथून कमबॅक करावा लागेल. जासई टीमच्या गोलंदाजांची वापसी हवी, कारण पहिल्या षटकामध्ये मयूरनं 18 खर्च केल्यात. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या है मजा जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगे सीने में. इथे 18 बनल्या, त्यामुळे वातावरण गरम आहे. थोडंसं रोखावं लागेल. फलंदाजांना विकेट्स घ्यावा लागतील. गोलंदाजी चांगली हवी. समोर स्ट्राईक वरती चैतन्य पाटील बॉलिंग करण्यासाठी या दुसऱ्या षटकामध्ये तन्मय आलाय. दुसऱ्या षटकामध्ये सांघिक दुसरं षटक घेऊन तन्मयला प्राचारण करण्यात आलं. षटक क्रमांक 2. दुसऱ्या षटकाला करूया सुरुवात. थोडंसं स्पीड अप द्या खेळाडूंना ही सूचना, थोडीशी घाई करा. ओव्हर द विकेट्स तन्मयचा पहिला बॉल चैतन्यसाठी लॉंग ऑफच्या वरून. उरण तालुक्यातील युवा दर्जेदार खेळाडू मॅन फ्रॉम टाकीगाव ठोकलाय त्याने षटकार. एकीकडे समर्थ तर दुसरीकडे चैतन्य पाटील. कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हौसला कर फैसला, तुझे वक्त बदलना. काही झालं तरी आता या मॅच मध्ये आम्हाला धावा बनवायच्यात, वेळेला बदलवायचं आणि धावांची प्रचंड गरज आहे. जर 4 ओव्हर मध्ये 70-80 बनल्या तर समोर प्रतिस्पर्धी टीम देखील तेवढीच तगडी आहे, त्यामुळे मॅच मध्ये रंग येऊ शकतो. षटकार आलाय चैतन्यच्या बॅट मधून. गोलंदाजांनी हीच चुकी केली. चैतन्य सारख्या फलंदाजाला फुलटॉस बॉल आणि त्याचा फायदा उचलला. ओ व्हॉट अ शॉट. फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. शॉट ऑफ द डे.
आजच्या दिवसातील सर्वाधिक देखणा फटका एक्स्ट्रा कव्हर वरून अगदी क्रॅकिंग स्ट्रोक, बॅक टू बॅक सिक्सर, 2 बॉल 2 षटकार. तन्मय अगदी आता पूर्णपणे प्रेशर मध्ये. 2 बॉल 2 षटकार, धाव संख्येचा आकार आता मोठ्या प्रमाणात वाढत चालला. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे, सांभाळून ठेवा. 2 बॉल मध्ये 2 षटकार आलेत ओव्हर द विकेट्सचा. पुढचा बॉल लेग स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू, वाईट बॉल. पण टाकीगावचे देखील समर्थक आले. त्यांच्या गावातील एक खेळाडू आज आयकॉन खेळतोय, त्यामुळे आपल्या गावातील खेळाडूची खेळी चांगली झाली पाहिजे यासाठी पाठबळ देण्यासाठी त्यांचे देखील समर्थक आले. त्यांचं देखील स्वागत आहे. एक्स्ट्रा रन, वाईट बॉल. तन्मय 2 षटकार खाल्लेत, 1 वाईड आला. हा बाउन्सर, पंच लगेच डिसिजन त्यांनी देखील आपल्यापर्यंत पोहोचवलाय. वाईट बॉल. संघाची धावसंख्या 32, 32 धावा. 32 रन्स, 32 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. चैतन्याची कलात्मकता, कौशल्यपूर्ण टायमिंग, किती प्रॉपर, किती मॅनेजमेंट, बॅटिंग मध्ये लक्षपूर्वक तो खेळी करतोय क्रीडांगणामध्ये. चला तिसरा देखील जाईल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, संलग्नचा तिसरा षटकार. सुनीलजी पहिला आयकॉन खेळाडू राहिला. अक्षय मोने अलिबागचा खेळाडू, 3 बॉल मध्ये 3 षटकार. त्याच्यानंतर आता चैतन्य पाटीलचं देखील नाव ऍड झालंय. 3 बॉल 3 षटकार. माना की मंजिल दूर आहे, चैतन्य सांगतोय आज जाना जरूर आहे. 38 धावा. प्रेक्षकांना आपल्या नावाची ओळख करून द्यायची आहे. आपलं नाव आता प्रेक्षकांच्या मनामध्ये राहिलं पाहिजे, यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. टीमची टोटल 38. घाम फोडलाय जासई टीमच्या गोलंदाजांना. 38 बनल्या. तन्मयला वापसी करावी लागेल. गोलंदाज तन्मय, ओ बॉल थोडासा खाली राहिलाय आणि त्याच्यानंतर स्वतः मैदानातून बाहेर निघून चालला. एकदा टाळ्या उद्या चैतन्यासाठी देखील. पंच थांबून राहिले. पंचांना देखील माहित नव्हतं की बॅटची एज लागले की नाही. या खेळाडूसाठी टाळ्या तर व्हायलाच हव्यात. क्रिकेटला देव मानलं, क्रिकेटला धर्म मानला. पंचांनी दिलेल्या निर्णयाचा त्यांनी सन्मान केला. कधी कधी सचिन पंचांची वाट देखील पाहत नव्हते. सचिन तेंडुलकर जेव्हा पंचांच्या बॅटची एज लागली, स्वतःहून अनेक वेळा मैदानातून बाहेर जाताना पाहिले आपण. म्हणून आज त्यांना गॉड ऑफ क्रिकेट या नावाची ओळख म्हणून आपण पाहतोय. आज तशीच काही घटना आपण मैदानामध्ये पाहिली. चैतन्य स्वतः खेळाडू मैदानातून बाहेर निघून गेला. ही खेळाडू वृत्ती असायला हवी. ऋषभ आलाय मैदानामध्ये, नवीन खेळाडू. मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 धाव झाले पूर्ण. एक आयकॉन खेळाडू बाद झालाय, त्यामुळे आता समर्थला डावाला पुढे घेऊन जावं लागेल. संघाची धावसंख्या 39. सुनीलजी धावा चांगल्या बनल्या, त्यामुळे समर्थ खेळपट्टीवरती जर आणखीन 2 षटकार राहिला तर कमीत कमी 70-75 धावा होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाहीये. सर्वाधिक धावसंख्या 73. बीसीसी बेंडकल, ज्या टीमनं पहिली मॅच जिंकली, निशांत 11 दादरपडाला पराभूत केलं. मागील बॉलवरती चैतन्य बाद झालाय, त्यामुळे आता समर्थला डावाला सावरायचं. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2. फुलटॉस बॉल. लॉफ केल्या बॉलला मिड विकेट मध्ये 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी समर्थ इंटरेस्टिंग आहे. 2 धावा घेण्याची संधी ते सोडणार नाहीये. 2 धावा, चांगली चपलाई. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धाव फलकावरती. चला 2 षटकांचा खेळ संपला. 41 बनल्या. षटक 2 राहिलेत आणखीन. बॉलिंग करण्यासाठी संयम आलाय. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकामध्ये संयमला संधी देण्यात आल्या. लेफ्ट हँडेड बॉलर. ओ चांगला बॉल, मिश्रित गोलंदाजी. ऋषभला देखील तुम्ही पाहताय लेग बाईटचा इशारा दिला पंचांनी.
अंपायर्स तुम्ही पाहताय प्रफुल्ल ठाकूर, मॅन फ्रॉम केगाव. हे नाव अनेक वर्ष देवडाके सर आपण चर्चेत होताना पाहिलं होतं. प्रफुल्ल ठाकूर मोठमोठे फटके, एक्स्ट्रा कव्हरला षटकार, लॉंग ऑफला ती फलंदाजी प्रेक्षक विसरणार नाहीये. जे आता पंच तुम्ही पाहताय, बरीच वर्ष क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि बॅटिंग मध्ये तर प्रफुल्ल यांची दादागिरी सातत्याने राहिली आहे. परंतु आज पंचांच्या भूमिकेत दुसरीकडे जासईचे पंच आहेत ज्यांनी गोलंदाजी चांगली अनेक वर्ष केले. संदीप पाटील सर, जासई हे दोन पंच पाहत आहे. क्रिकेटमध्ये दांडगा अनुभव त्यांना, म्हणून आज ती पंचांची भूमिका ते साकारतात. त्यांचं देखील विशेष कौतुक. समर्थसाठी बॉल सहजरित्या तो बॅटिंग करतोय. अनेक वेळेला प्रेक्षकांना ठाऊक आहे सौरव गांगुली उर्फ दादाची आठवण झाली या फटक्यामध्ये. बॉल सीमा पार, षटकार. समर्थ डावकुऱ्याचा बॅट्समन आहे, त्याच्या समोर संयम देखील डावकुऱ्याचा गोलंदाज आहे. म्हणजे आता समर्थकडू खुश राहतील मैदानामध्ये. हा बॉल जसा समोर आला, समर्थने हेच सांगितलं की आपल्या टप्प्यात आल्या ना की आपण कार्यक्रम जरूर करतो. आणि या फटक्यावरती 6 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. मयूरनं दुसरा बॉल फेकला, षटकार आला. तन्मय दुसरा बॉल षटकार, संयम दुसरा बॉल षटकार. चला तिसरा बॉल. बॅटचे लागले एज मागच्या दिशेनं. किरण आहे त्या ठिकाणी, किरण पवार, मॅन फ्रॉम सावळे. किरणची देखील आज खेळी प्रेक्षकांना पाहायची. चला गोलंदाजी एंडकडे कोणी नाहीये, हाच प्रयत्न करत होते जेणेकरून दुसरी धाव मिळेल. परंतु बॅकअप दिलं पुन्हा एकदा. रस मिळते 1 धाव. टीमची टोटल झाले 49, 49. साईश बॉलिंग साठी आला नाहीये कारण पावसाळी रब्बर बॉल मध्ये नेहमी तो थोडासा थांबत असतो. गोलंदाजी करत असताना साईश पाहायला मिळाला नाही गोलंदाजी करताना. आणखीन एक डॉट बॉल ऋषभला पाहता. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 23. या षटकामध्ये एक षटकाराचा अपवाद वगळला तर तदनंतर चांगली बॉलिंग केली. नेक्स्ट बॉल संयमचा. हा देखील समोरच्या दिशेनं चांगली गोलंदाजी. 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. लेग बाईच एक एक्स्ट्रा मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 50 धावा धाव फलकावरती. आर्यन स्पोर्ट चिरले प्रथमतः बॅटिंग करतोय. आतापर्यंत 50 बनल्यात. शेवटचा बॉल राहिलाय. उर्वरित या सत्रामधील 7 बॉलचा खेळ. चला शेवटची 7 चेंडू राहिलेत, त्यामध्ये कशा पद्धतीने सामोरे जातील समर्थकडू. संयमचा पुढचा बॉल. लॉफ केलाय बॉलला. उंची जास्त, लांबी लांबी, इथून पडले कमी. फटका फसलाय. वेशवी टीमचा समर्थ आता इथून जाईल मैदानातून बाहेर. दुसरा आयकॉन खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी. फक्त 9 धावा दिल्या आणि एक महत्वाची विकेट्स देखील संयमनं संपादित केली. चांगलं कमबॅक राहिला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धाव फलकावरती. चला पुढची मॅच टॉस साठी इन्व्हाइट करूया आपण. मयूर स्मृती दिगोडे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणाऱ्या भूमिका स्पोर्ट चिरले. मयूर स्मृती दिगोडे टीमचे कॅप्टन विश्वजित ठाकूर. त्याच्या टीम मध्ये आपण आयकॉन पाहताय. ज्या लिस्ट नुसार आपण आयकॉन खेळाडूंची नावं पोहोचूया. फर्स्ट आयकॉन आहे केतन मात्रे, मॅन फ्रॉम वाकलँड. दुसरा आयकॉन आहे मॅन फ्रॉम एकटगर, अमित नाईक. हा खेळाडू आयकॉन पाहायला मिळेल. भूमिका स्पोर्ट चिरले करण मडवी टीमचा कॅप्टन. त्याच्या टीम मध्ये गावठाणचा करण मडवी हा आयकॉन खेळणार आहे. दुसरा आयकॉन आहे अनिकेत मोकल, मॅन फ्रॉम साई. हे आयकॉन राहतील. पुढची मॅच दोन्ही कॅप्टन सज्जर आणि आयकॉन देखील आपापले रेडी ठेवा. चला साईश आला. साईश बद्दल आपण मगाशी देखील चर्चा केली की साईश सुरुवातीला का बॉलिंग साठी आला नव्हता. साईश शेवटच्या षटकामध्ये आला. पहिला बॉल डॉट. सुरुवात तुम्ही कशी करताय ना याहीपेक्षा तुमचा शेवट कसा झाला या गोष्टी देखील क्रिकेटमध्ये महत्वाच्या. त्यामुळे चांगलं कमबॅक हवंय. हा देखील बॉल डॉट. ऋषभ बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या बनली जरूर. 18, 23.
तदनंतर फक्त 9 धावा, आणखीन एक डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक लास्ट ओव्हर मध्ये धावांची गरज आहे आर्यन स्पोर्ट चिर्ले टीमला. साईश मात्रे या खेळाडूने देखील जासई पासून प्रवास केला, तदनंतर मोठमोठ्या बऱ्याचशा स्पर्धा तो देखील खेळला. चला अगोदरच फटके बसत नाही, तदनंतर रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चला रन्स नाहीये पंच सूचित करतात, त्यामुळे स्ट्राईक वरती ऋषभ राहील. 3 बॉल संलग्न निर्धाव, संघाची धावसंख्या स्थिर 50 धावा धाव फलकावरती. नॉन स्ट्राईक एंड वरती अक्षय त्याला स्ट्राईक घेण्याची घाई लागली, परंतु अशी स्ट्राईक मिळणार नाही. नवीन क्रिकेटची नियमावली आपण पाहिली तर जर विकेट किपरनं बॉल सोडला हातातून तर तुम्हाला स्ट्राईक घेण्याची संधी मिळते. एकाच वेळी दोन्ही खेळाडूंना एंड सोडावा लागतो. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. 3 बॉल डॉट आलेत. साईशनं वापसी करून दिले. संयमचं देखील कौतुक करूया आपण. साईशचा पुढचा बॉल हवेमध्ये संचारलाय, फटका. बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड लाईनच्या पलीकडं. चौथ्या बॉल वरती आलाय. 4 धावेंचा फटका, चौकार. रन्स 54 धावा. शेवटचे 2 बॉल 54 धावा धाव फलकावरती. समोर ऋषभ. साईशचा नेक्स्ट बॉल. हा देखील फटका चांगला आहे. खेळाडू देखील एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डिंग साठी सज्ज झालेत. 1च धाव. चला शेवटचा बॉल राहिलाय तो खेळण्यासाठी अक्षयला संधी मिळाली. 55 रन्स 55 धावा. 2 ओव्हर मध्ये टोटल 41 धावा होत्या. त्याच्यानंतर धाव फलकावरती धावा अगदी कमी पाहायला मिळतात. फक्त 55 धावा. शेवटचा बॉल मोठा फटका येईल का अक्षयच्या बॅट मधून. समोर साईशचा शेवटचा चेंडू. लॉफ केल्या बॉलला फटका हवेमध्ये. विकेट किपर किरण पवार कॅच ड्रॉप. सहजरित्या झेल पकडण्याचा त्यानं प्रयत्न केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज होतील धाव बाद. रन्स मिळेल फक्त 1. अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ इथे झालाय पूर्ण. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट चिर्ले टीम संघाची धावसंख्या 56. 56 धावा. मॅच जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 57 धाव संख्येचं आव्हान. पंकज डीजे या स्पर्धेनं गेल्या वर्षी ही रेकॉर्डिंग केली होती. तदनंतर बऱ्याचशा रील्स देखील आल्या. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये. कॉम्बॉक्स मध्ये करूया पुन्हा एकदा एक हलकासा बदलाव. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील पुन्हा एकदा देव डाकेसर मॅन फ्रॉम बोरखार यांच्याकडे आपण जाऊया. परंतु तत्पूर्वी इनिंग ब्रेक आहे, त्यामुळे दोन्ही कॅप्टन आले तरी हरकत नाहीये. पुढची मॅच मयूर स्मृती दिगोडे भूमिका स्पोर्ट चिर्ले दोन्ही टीमचे कॅप्टन या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देव डाके सर जोडले जाईल. त्यांचा देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान दिलं. ऐकूया त्यांच्या आवाजातून आपण दुसऱ्या सत्राला. हॅलो, थँक्यू सो मच. मागच्या सत्रामध्ये आवाज ऐकलात आपण संयमजी घरत सर, परंतु जाऊया सध्या वेगळ्या विषयाकडं. कारण नवी मुंबईमध्ये अगदी काही दिवसापूर्वीच एक ताजी घटना आहे. अक्षताताई मात्रे दुर्दैवरित्या खऱ्या अर्थानं उलगडा झालाय आणि आरोप प्रत्यारोप खऱ्या अर्थानं ठाकूर साहेब चालू आहेत. आणि घरेलू हिंसा किंवा मित्र म्हणेन इतर काही क्षेत्रामध्ये महिलांवर, माझ्या आई बहिणींवर चाललेले जे अत्याचार, आणि अगदी काही तासांपूर्वीच आपल्या उरण तालुक्यामध्ये सुद्धा तशीच घटना झाली आहे.
संतापजनक घटना आपण म्हणू शकतो, कारण वयोवर्ष फक्त 18 ते 20 वयोगटातील यशस्वी शिंदे गेले 2 दिवस बेपत्ता होती आणि कोटनाक्याजवळ अक्षरशः मित्रांनो हिम्मत होणार नाही अशा परिस्थितीमध्ये त्या ताईचा मृतदेह इच्छा नसताना सुद्धा आई वडील आणि नातेवाईकांच्या हातामध्ये सुपूर्त झालाय. परंतु त्या मागचं कृत्य सुद्धा तितकंच घृणास्पद आणि तितकंच संतापजनक आहे. कारण मित्रांनो प्रेम करणं हा गुन्हा नाहीये ठाकूर साहेब, परंतु कोणावर करणं किंबहुना मी तर म्हणेन एखाद्याची जी आपण म्हणतो विचारसरणी, ही विचारसरणी जी आहे ना ती अक्षरशः घृणास्पद आहे. कारण हा माणुसकीला काळीमा फासणारा मित्रांनो आजच्या दिवसामध्ये हा काळा दिवस सुद्धा म्हणू शकतो. कारण ही घटना आपल्या सुद्धा आई बहिणींवर होऊ शकतो मित्रांनो. आता वेळ संपली, पोलिसांवर मित्र म्हणून खऱ्या अर्थानं पोलीस यंत्रणांवर अजूनही विश्वास आहे, परंतु आता तपास आणखीन फास्ट ट्रॅक मध्ये होणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो फोटो व्हायरल झालेलेच असतील तरी सुद्धा लाईव्हच्या स्वरूपात मुद्दाम हा विषय मी छेडलाय, कारण गरज आहे. आज आपली बहीण, आपली बायको, आपली आई सुरक्षित आहे का हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. कारण अगदी विकृती हा शब्द वापरावा लागेल. चेहरा ऍसिडनं मित्रांनो जाळलेला आहे त्या ताईचा. बॉडी मधले शब्द सांगू शकत नाही कारण स्त्री आहे, त्यामुळे बॉडी मधले पार्ट सुद्धा तोडलेले आहेत. इतकं वाईट कृत्य, आणि ते सुद्धा तिने विश्वास कुणावर ठेवलाय? आपल्या प्रियकरावर. त्यामुळे आता बस, एखादा जातीचा किंवा कुठल्याही गोष्टीचा मी उल्लेख करत नाही, परंतु आता बास झालं. आता हे कुठेतरी थांबायला हवं. मेणबत्त्या जाळणं सोडून द्या मित्रांनो. आता त्या नराधमाला पोलिसांच्या हातातून घेऊन जाळावं लागेल हीच प्रतिज्ञा करूया. कारण आता वेळ, पाणी म्हणतात ना, आपल्या नाकाच्या वर निघून गेलंय. त्यामुळे आता आपल्या आया बहिणींना न्याय द्यायची जबाबदारी तुम्हा आमच्या सर्वांचे. स्टेटस ठेवून न्याय मिळत नाही मित्रांनो. हा मी सुद्धा कबूल करतो स्टेटस ठेवलाय, परंतु मी लाईव्हच्या स्वरूपात जबाने देऊ शकतो. मी सुद्धा साहेबांना विचारलं, बस झालं साहेब, द्या त्या माणसाच्या हातामध्ये, त्या माणसाचा हा निर्णय होऊन जाऊ द्या. परंतु बघूया आता या गोष्टीला सुद्धा कोणत्या प्रकारचं स्वरूप मिळते का, कारण राजकीय यंत्रणा सुद्धा तितकीच आपली सक्षम आहे. ठेवूया विश्वास आणि जाऊया मॅच कडे. जी स्पर्धा आपण पाहतो चॅलेंजर ट्रॉफी 2024, 24 चेंडू 57 धावसंख्या. जो संघ जास्त धावसंख्या जमवेल त्याला मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश असेल. लेट्स प्ले मॅच ऑन. पहिला चेंडू समर्थ कडू. ओ फटका अतिशय चांगला आहे, बॅकवूड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये फेकून दिलाय. सुरुवात अप्रतिम झाली, पहिल्याच चेंडूवर ठोकलाय षटकार. क्या बात आहे. अप्रतिम संगीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये हा न्याय जो मगाशी मी विषय छेडला ना, तो ठाकूर साहेब अगदी क्षणात केला जात होता. धडापासून आपण पाहतोय शिराचा तुकडेच करत होतात. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला गती तेवढीच जास्त दिली होती. पहिल्या चेंडूवर साईश मात्र या खेळाडूच्या माध्यमातून स्वतः संघनायक आहे. नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू आपण पाहतोय केपी किरण पवार, सावळे संघाचा खेळाडू पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर बॉल टाकलाय, उडवण्याचा प्रयत्न, जस्ट फ्लिक ऑन द रिस्क. 6 धावा. खराब बॉल होता. वाघासमोर ज्यावेळी बकरी येते ना आणि एका फलंदाज समोर ओव्हरपिच बॉल तुटून पडतात, दोघेही तुटून पडतात. तेच घडलं या ठिकाणी. 2 षटकार ठोकलेत, धावसंख्या झाल्यात डझनच्या घरामध्ये 12 षटकार. डॉट बॉल, पुन्हा एकदा षटकार. हे विश्लेषण राहिले मागच्या 3 चेंडूमध्ये. समोर बॉल आणखीन एक होता. रिॲक्शन सगळं काही सांगून गेलं. काय मिस केलंय मी फलंदाज आपण पाहिलं, कारण आणखीन एक हिटिंग झोन मध्ये चेंडू होता, परंतु चेंडूला थोडीशी लाईन दिली होती, त्यामुळे विकेट किपर निर्दोष घरत यांच्या हातामध्ये जातोय. षटकार, डॉट बॉल, षटकार, पुन्हा एकदा डॉट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल.
निर्णय घेतला होता खऱ्या अर्थानं विकेट कीपर कॅप्टन सध्या निर्दोष घरत त्याने पहिलं षटक हाताळण्याचं आणि ते काम या ठिकाणी चूक बजावताना सध्या समर्थ कडू आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून संघामध्ये गोलंदाजी करताना समोर बॉल टाकलाय कसा सोडणार 2 वेळा वाचलात हरकत नाही तिसऱ्या वेळेला मात्र अडकीत त्यामध्ये सापडलात शेवट आणि सुरुवात 6 धावसंख्येनं डीजे अप्रतिम संगीत पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना देऊया त्रिवार मानाचा मुजरा आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे तत्पूर्वी पुढची लढत असणार आहे आज 10चा लॉट आपल्याला पाहायला मिळाला मयूर स्मृती दिघोडे त्यांच्या विपक्ष भूमिका स्पोर्ट्स चिरले आणखीन एक चिरले संघाचा मयूर स्मृती दिघोडे विश्वजित ठाकूर रायगडचा हार्दिक पांडे आपण पाहतोय केतन म्हात्रे वाकलन संघाचा हा वाघ त्या संघामध्ये खेळताना दिसेल आणि आणखीन एक अमित नाईक एकटघर संघाचा सुद्धा हा मिस्टर कन्सिस्टन्स हा खेळाडू उरण पनवेल इतका मर्यादित राहिलेला नसून अलीकडच्या कालामध्ये आपण पाहतोय रायगड ठाणा इव्हाना मित्र म्हणेन कालचाच स्टेटस पाहिला पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यानं मॅन ऑफ द मॅच मिळवली इतका ताकदीचा खेळाडू सध्या आपल्याला पाहताना मिळेल आणि त्यांच्या विपक्ष भूमिका स्पोर्ट्स चिरले करण मडवी ह्या संघाचा संगणकाने करण मडवी आणखीन एक हा गावठाण संघाचा आयकॉन खेळाडू असेल आणि त्यानंतर अनिकेत मोकल आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज साईगावचा सुपुत्र रायगड पनवेल मित्र म्हणून उरण पनवेल नाही तर रायगड मधले सर्व सुपरस्टार खेळाडू हे आपल्याला आयकॉनच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना पाहू शकाल आपण पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आणि सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत चॅलेंजर ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून जे स्पर्धक जोडले त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत पहिल्यांदा ऑन स्ट्राईकला केपी ओ व्हेरी फर्स्ट बॉल आउटसाइड एज अँड गॉन बिग विकेट्स हेच वैशिष्ट्य हेच पहा महत्वपूर्ण सूचना आहे आणि स्पर्धा लाईव्ह आहे समाधान साहेब माळी यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत सूचना आली ती आपल्यापर्यंत पोहोचवतोय विश्वजित ठाकूर पुन्हा एकदा विनंती करतोय आणि त्यांच्या संवेत करण मडवी दोन्ही संघाच्या संगणकाला अत्यंत महत्वाची सूचना हे षटक संपलं आणि जर आपले दिघोडे संघाचा संगणक उपस्थित आहे करण मडवी आपण सुद्धा या जो संगणक येणार नाही तिसरं षटक संपल्यानंतर उपस्थित संघाला नाणेफेकीचा कौल हा दिला जाईल ओ हा चेंडू बाउन्सर अटेम्प्ट केला होता पहिला चेंडू व्हाईट बॉल आहे हा 1 बाउन्स फॉर द ओव्हर पहिला चेंडू अप्रतिम फेकला होता नवीन खेळाडू मैदानामध्ये रेवतगावचा हा सुपरस्टार खेळाडू मयूर वाघमारे रायगडमध्ये कित्येक वेळा आपली गोलंदाजी आणि अलीकडच्या कालामध्ये फलंदाजीमध्ये सुद्धा प्रभावित केलंय आणि त्या कारणास्तव खऱ्या अर्थानं वन डाऊनची भूमिका त्याच्या हातात दिली हाफ ट्रॅकर बॉल स्लोवर बॉल होता पेस ऑफ डिलिव्हरी पूर्णपणे आश्चर्यचकित केलं मयूर याला नजर ठेवणं गरजेचं आहे गुड बॉलिंग व्हेरिएशन्स असणं खूप गरजेचं आहे टप्पा अप्रतिम निवडलाय हाच टप्पा तुम्हाला निवडायचा आहे चैतन्य सारख्या गोलंदाजाला अजून पहा गोलंदाजी दिली नाही कल्पकता किती असेल कारण विंधने ग्रुप रामपाच्या मध्ये सगळ्यात सध्या टॉपचा फॉर्म मधला असा खेळाडू ओ इथे मात्र नजरे शेवटच्या क्षणी मात्र हलवली होती एस करेक्शन आहे माफ करा एकाच आयकॉन खेळाडूला खऱ्या अर्थानं गोलंदाजी मिळेल हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे समर्थनं पहिलं षटक हाताळलं निर्णय सुद्धा खूप टफ होता चैतन्यला षटक दिलं नाही समर्थकडून विश्वास ठेवला आणि त्याने तो सिद्ध सुद्धा केला होता शेवटचा चेंडू जर षटकार नसता गेला त्याला सुद्धा माहिती आहे आपल्याकडनं थोडीशी चूक झाली हिटिंग स्लॉट मध्ये चेंडू होता तुटून पडला अक्षर साईज मात्र त्यानंतर मात्र कुठेतरी आळा बसलाय
समोर बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मात्र चेंडूला फाटवलाय. फ्लॅट हिट्स 8 6 धावा. पंचवीस धावसंख्या या षटकाराच्या सहाय्यानं चेंडू द्या. आणखीन रबर बॉल आहे त्यामुळं फलंदाज सॅटिस्फॅक्शन नसतात. टणक बॉल हवा असतं जेणेकरून ठाकूर साहेब बॅटवर आला आणि षटकार गेला असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळं चेंडूची पाहणी करताना साईश मात्रे हा सुद्धा रायगड सध्या 2 खेळाडू आहेत ना, त्या रायगडच्या स्क्वॉडमध्ये कित्येक वेळा आपण पाहिलेले आहेत. आणि जो खेळाडू बाद झाला त्याला तर सलामीसाठी पाहतो आपण. अभिजित ठाकूर छोट्या कालच्या दिवसामध्ये नाराज होता कारण खारकोपर येथे बॅटला चेंडू येत नाही आणि हाच संघ केपीचा संघ आपण पाहिला. परंतु काल विकेटच्या मागून केपीनं मॅच फिरवली. ऑफ स्ट्राईक ठेवलं खऱ्या अर्थानं छोट्याला आणि त्याचाच मोबदला काल दिघोडे संघ पराभूत झाला त्या ठिकाणी. आणखीन एक समोर बॉल टाकला होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन भरकटताना गोलंदाज ट्रॅम्बलॅनच्या बाहेर चेंडू पिच झाला आणि पंचांना दंडित केलं. आणखीन एक व्हाईट बॉल. षटक मागडं होत चाललंय. पहिला चेंडू फेकला होता तोच टप्पा तुम्हाला निवडायचा आहे. गोलंदाजा आपण विचार केला तर विनीत मडवी यंगस्टार गोलंदाज आहे. हाफ ट्रॅकर बॉल स्टँड अँड डिलिव्हर. व्हाट अ शॉट. 6 धावा. खुदा गावा म्हटलं तर बुसकशीची आठवण येते आणि सध्या बुसकशी चालू आहे. फलंदाज मयूर वाघमाऱ्याच्या बॅटमधून बॅट तळपली. फार काळ शांत ठेवू शकत नाही. हा फॉर्मॅट असा आहे ना मित्रांनो, शॉर्ट फॉर्मॅट आहे, त्यामुळे तुम्हाला निर्णय झपकन घ्यावे लागतात आणि झटपट क्रिकेट खेळावा लागतो. ते निर्णय घेतलेत आता खूप झालं. चेंडूच्या लाईन परत जावं लागेल आणि कुठेतरी साईश मात्रेनं मागाशी सांगितलं की चेंडूच्या लाईन परत तुम्हाला येणं आहे. चूक सुधरवली आपली आणि आता रन रेटला इथे मात्र सक्षम केलंय. 13 मध्ये 25 बनवायचे आहेत. समोर बॉल फुल टॉस. निर्णय स्पष्ट होता. 6 धावा. हे आमचे गुणलेखक जे आहेत खऱ्या अर्थानं उरण समालोचन असोसिएशनचे विद्यमान सदस्य सुनीलजी पाटील सर यांच्या माध्यमातून आणखीन एक माहिती येते. हा तिसरा आयकॉन खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय संलग्न 3 षटकार हॅट्रिक आलेले आहे. 21 नाव. आता मात्र चेंडू उरलेत 12 बनवायचे आहेत. 19 मॅच टर्न केले त्या 3 षटकामध्ये. बॅटच्या स्वरूपात ठाकूर साहेब विचार केल्यानंतर 2 षटकामध्ये फक्त षटकाराने धावा आल्यात आणि उर्वरित ज्या धावा आहेत त्या वाईटच्या स्वरूपात आलेल्या आहेत. अलंकार खरं ड्रिप झाला बॉल, थोडंसं खाली राहिला. एक्सेप्टेशन नव्हतं खऱ्या अर्थानं फलंदाच्या माध्यमातून. आणि आता कुठं पावसानं घेराव घालताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्हच्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. अलंकार कुठे चेंडू फेकलाय हा. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर. पंचाचा निर्णय येईलच. तत्पूर्वी आलेली इट्स अ व्हाईट बॉल. हा खराब बॉल आहे. 1+1. जो पहिला चेंडू फेकला होता अलंकार, तुम्ही आज तुमच्या षटकाकडनं खूप अपेक्षा ठेवली. कॅप्टन आणि सर्व समर्थकांनी सुद्धा एक षटक चांगलं फेकायचं. मयूरची विकेट घ्यायची आहे तुम्हाला. या खेळाडूला बाद करावा लागेल तुम्हाला, अन्यथा मयूर मॅच फिनिश केल्याशिवाय राहणार नाही. डाऊन द ग्राउंड. सगळीकडे मात्र आता मयूरच्या षटकारांची या ठिकाणी आपण पाहतोय चर्चा चालू आहे.
षटकार आपल्या बॅट मधून खेचतोय मयूर वाघमारे. सोडून दिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, पिच झाला, डायरेक्ट हिट होणार काय, तिथेच करायची होती. वाईट बॉल, आणखीन 2 धावा. पूर्णपणे नाराज केलं. धावसंख्या खऱ्या अर्थानं 15 ते 20 जमवलं होता. ज्यावेळी केपी बाद झाला ना त्यावेळी असं वाटलं होतं कुठेतरी 15 धावसंख्येचा फॉल ऑन या ठिकाणी कदाचित येईल की काय जायचं संघासमोर, परंतु कॅप्टन आणि त्यानंतर त्याला साथ दिली मयूरनं. अप्रतिम फलंदाजी. आणखीन एक वेगवान चेंडू होता. कदाचित शफलचा नियम हा लागू झाला या चेंडूच्या मागे. 9 बॉल 9 रन्स, रन बॉल नाउ इक्वेशन. आखिरी 9 गेंदे और में 9 रन की जरूरत है. अलंकार हाफ ट्रैकर गेंद, बहुत बढ़िया शॉट है, डीप कवर, डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से शॉट खेला, 6 रन. तीन धावांची गरज. समोर बॉल लॉंग ऑनच्या रिझन मध्ये फक्त ड्राईव्ह केला बॉल. दुसरी धावेचा कॉल आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. येस नो मध्ये 2 खेळाडू अडकले होते. काही गरज होती काय धावसंख्येची. 2 खेळाडू चांगल्या टच मध्ये आहेत. कदाचित याच षटकामध्ये मॅच फिनिश करण्याचे मनसुबे असतील. ऍज अ कॅप्टन, ऍज अ प्लेअर आपण पाहतो सध्या ऑन स्ट्राईक एंडला साईश मात्रे. जासई गावचा हा सुपुत्र पाहतो आपण. अफलातून फलंदाजी पाहतोय. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा लॉफ केलाय बॉल आणि इथं विजयी चौकार. जे सॉन्ग लावलत ना ते आता मला तरी वाटतंय चिरले संघाचा कॅप्टन निर्दोष बोलेल आता गोलंदाजाला, मार दिया जा की छोड दिया जा. काय करू आता तुमच्या सोबत. चौथ्या षटकापर्यंत मॅच न्यायची होती, हरकत नाही मित्रांनो. पुन्हा एकदा म्हणतो क्रिकेट आहे. एक मॅच मध्ये तुमचं भवितव्य कोण ठरवू शकत नाही, परंतु चुका झाल्यात ना त्या सुधरवल्यात ना 100% तुमच्या गेम मध्ये आणखीन सुधार होईल. तर मॅन ऑफ द मॅच सामनेवरचा पुरस्कार 10 चेंडू मध्ये नॉट आउट 30 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग खेळणारा स्वतः संघ नाहीत, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट नाव साईश मात्रे, जासई गावचा अष्टपैलू खेळाडू. चला या आपण मॅन ऑफ द